नमस्कार. ज्योतिष केंद्राच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. माणसाच्या आयुष्यात काही दिवस असे येतात जे केवळ तारीख बदलत नाहीत तर नशीब बदलण्याची ताकद ठेवतात. जर तुमची राशी कुंभ असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ माहिती नाही तर एक खूप मोठा संकेत आहे. 27 आणि 28 एप्रिल 2026 हे 2 दिवस तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती उलथापालट घडवणार आहेत हे आज आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा असते, पण कधी-कधी ग्रहमानाची चाल आपल्याला अशा वळणावर आणून उभी करते जिथे एक छोटीशी चूक महागात पडू शकते किंवा एक छोटासा निर्णय भाग्योदय घडवू शकतो. आज या व्हिडिओमध्ये आपण करिअर, पैसा, प्रेमसंबंध आणि आरोग्याबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या कदाचित तुम्हाला आधी कोणीही सांगितल्या नसतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो या 2 दिवसांतील सर्व नकारात्मकता नष्ट करून तुमच्यासाठी प्रगतीचे दरवाजे उघडेल. पुढे जाण्यापूर्वी जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमची एक कॉमेंट तुमच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. आता वळूयात मुख्य विषयाकडे. 27 एप्रिल 2026 सोमवारचा हा दिवस अतिशय पवित्र आहे, कारण या दिवशी मोहिनी एकादशी आहे. भगवान विष्णूंचे मोहिनी रूप हे जगन्मोहक आहे आणि याच दिवशी चंद्राचे भ्रमण कन्या राशीत होत आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हे 2 दिवस अत्यंत रहस्यमय ठरणार आहेत. 27 एप्रिलला सूर्यदेवाचे नक्षत्र देखील बदलत आहे. सूर्य आता अश्विनी नक्षत्रातून बाहेर पडून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहेत. यामुळे अवकाशात धनयोग आणि ध्रुवयोग निर्माण होत आहेत. त्यानंतर 28 एप्रिल मंगळवारचा विचार केला तर या दिवशी शुक्ल पक्षाची द्वादशी तिथी असून चंद्रमा कन्या राशीत उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असेल. या दिवशी त्रिपुष्कर योग नावाचा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे. कुंभ राशीच्या मित्रांनो, जेव्हा असे शक्तिशाली योग एकत्र येतात तेव्हा त्याचे परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर खोलवर होत असतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे चंद्राची स्थिती तुमच्या राशीपासून अष्टम भावात आहे. ज्योतिषशास्त्रात अष्टम भाव हा गूढ, अचानक घडणाऱ्या घटना आणि बदलांचा भाव मानला जातो. तुम्हाला कधी असे वाटले आहे का की सर्व काही नीट चालले असताना अचानक मनात एखादी भीती दाटून येते किंवा विनाकारण अस्वस्थता वाटते? कुंभ राशीच्या जातकांनो, या 2 दिवसात तुम्हाला अशाच मानसिक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. अष्टम भावात चंद्र असल्याने मनात थोडी घालमेल, बेचैनी किंवा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. इथे तुम्हाला स्वतःच्या संयमाची परीक्षा द्यायची आहे. जेव्हा मन विचलित असते तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. म्हणूनच या 2 दिवसात आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कदाचित तुम्हाला कामाचा ताण जास्त जाणवेल किंवा डोकेदुखीसारखे छोटे त्रास सतावतील, पण घाबरून जाऊ नका. तुमच्याकडे एक जबरदस्त इनबिल्ट क्वालिटी आहे, ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती. कुंभ राशीचे लोक कितीही मोठ्या संकटात असले तरी स्वतःला सावरून पुन्हा उभे राहण्याची ताकद ठेवतात. याच ताकदीच्या जोरावर तुम्हाला या 2 दिवसांतील आव्हानांवर मात करायची आहे. आता करिअर आणि कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर चंद्राची ही स्थिती तुम्हाला खूप कष्ट करायला लावणार आहे. तुम्ही तुमच्या वर्क प्लेसवर, ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात प्रचंड मेहनत घेताना दिसणार आहात. एक प्रकारची जिद्द तुमच्या मनात असेल. तुम्ही आत्मविश्वासाने वावरणार आहात, पण लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास कधी-कधी गर्वात रूपांतरित होतो. तुमची वाणी ही या 2 दिवसात तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे आणि सर्वात मोठा शत्रू देखील. जोशमध्ये येऊन कोणालाही उलट बोलू नका किंवा अपशब्द वापरू नका. तुमच्या शब्दांची निवडच तुमच्या शत्रू आणि मित्र घडवणारी आहे. जर तुम्ही सावधगिरीने बोललात तर तुम्ही केवळ तुमचे कामच नाही तर तुमचे बिघडलेले संबंध देखील सुधारू शकता. 27 एप्रिलला मोहिनी एकादशी आहे, त्यामुळे दिवसाची सुरुवात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या स्मरणाने करा. मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत रहा. मंत्रांमध्ये ती ताकद असते जी तुमच्या आजूबाजूचे वलय सकारात्मक बनवते. तुमच्या आयुष्यात सध्या काही लोक असे असतील जे तुम्हाला पुढे जाताना पाहून मनातून जळत असतील. तुमचे विरोधक या 2 दिवसात तुमच्या मार्गात काही अडथळे आणण्याचा प्रयत्न करतील. कदाचित तुमच्या कामात चुका काढल्या जातील किंवा तुमच्याबद्दल अफवा पसरवल्या जातील. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, वाघाच्या चालीवर कोल्ह्यांच्या ओरडण्याने काही फरक पडत नाही. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.
यश तुमच्यापासून फार दूर नाही. आपल्याला अनेकदा असे वाटते की कष्ट केले की लगेच फळ मिळावे, पण कुंभ राशीच्या आयुष्यात शनिदेवाचा प्रभाव असतो आणि शनिदेव फळ देताना उशीर करतात, पण ते फळ अतिशय ठोस आणि टिकणारे असते. जसे एखाद्या परीक्षेचा निकाल लागण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते, तसेच तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही प्रवासाचे नियोजन करत असाल तर या 2 दिवसात कामाच्या निमित्ताने केलेले छोटे प्रवास तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. या प्रवासादरम्यान तुमची अशा काही प्रभावशाली व्यक्तींशी भेट होईल ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाला किंवा करिअरला एका नवीन उंचीवर नेऊ शकता. सामाजिक वर्तुळात तुमची ओळख वाढवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. कुंभ राशीचे लोक बोलण्यात खूप हुशार असतात. तुमच्या शब्दांच्या जादूने तुम्ही नवीन संपर्क जोडू शकता. लक्षात ठेवा, आजची ओळख भविष्यातील मोठी संधी बनू शकते. त्यामुळे लोकांशी संवाद साधताना अजिबात संकोच करू नका. कुंभ राशीच्या मित्रांनो, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा. अष्टम भाव हा सासरच्या मंडळींचा देखील मानला जातो. चंद्राची दृष्टी तुमच्या दुसऱ्या भावावर आहे, जिथे स्वतः शनिदेव बसलेले आहेत. यामुळे तुमच्या बोलण्यात थोडा कडवटपणा किंवा स्पष्ट वक्तेपणा येऊ शकतो. विशेषतः सासरच्या लोकांशी किंवा घरातील मोठ्या लोकांशी संवाद साधताना आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा. कधीकधी आपण सत्याचा आग्रह धरतो, पण ते मांडण्याची पद्धत चुकीची असल्याने नात्यात दुरावा येतो. आर्थिक आघाडीवर हे 2 दिवस मिश्र फलदायी असतील, पण एक आनंदाची बातमी म्हणजे जे कुंभ राशीचे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी नवीन संधीचे दरवाजे उघडताना दिसत आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचे योग प्रबळ आहेत. तुम्हाला अचानक कुठून तरी धनलाभ होऊ शकतो किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची चिन्हे आहेत. कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर घरातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुम्हाला मानसिक शांती देईल. कदाचित कामाच्या व्यापामुळे तुम्हाला थोडी चिडचिड जाणवेल, पण अशा वेळी काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. एखादे जुने छंद जोपासा, गाणी ऐका किंवा घरातील लहान मुलांसोबत खेळा. यामुळे तुमचा ताण हलका होईल. भाऊ बहिणींसोबतचे तुमचे नाते या 2 दिवसात अधिक घट्ट होणार आहे. एकत्रित बसून एखादा चित्रपट पाहणे किंवा जुन्या आठवणींना उजाळा देणे तुम्हाला खूप सुखद अनुभव देईल. IT क्षेत्रातील लोकांसाठी आणि फायनान्स सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी हे 2 दिवस प्रगतीचे आहेत. जर तुम्ही संशोधना किंवा रिसर्चच्या क्षेत्रात असाल तर तुम्हाला तुमच्या कामात मोठी यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची एकाग्रता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती ठरेल. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरु बृहस्पतींची कृपा लाभणार आहे. 5व्या भावात गुरुची स्थिती असल्याने अभ्यासात मन लागेल आणि कठीण विषय देखील सहज समजतील. आता वळूयात प्रेम संबंधांकडे. कुंभ राशीचे जातक प्रेमाच्या बाबतीत खूप प्रामाणिक असतात. या 2 दिवसात तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा व्यक्तीचे आगमन होऊ शकते जी तुम्हाला खूप आनंद देईल. त्यांचा स्वभाव इतका मिळून मिसळून घेणारा असेल की तुम्ही त्यांच्याकडे सहज आकर्षित व्हाल. जर तुम्ही सिंगल असाल तर नवीन प्रेमसंबंध सुरू होण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्या व्यक्तीला नीट पारखून घ्या. घाईघाईने घेतलेला निर्णय भविष्यात त्रासदायक ठरू नये याची काळजी घ्या. विवाहित जातकांसाठी जोडीदारासोबतचे छोटे मोठे खटके उडू शकतात, पण दिवसाच्या शेवटी सर्व काही शांत होईल. एकमेकांना समजून घेणे हाच सुखी संसाराचा मंत्र आहे. मित्रांनो, व्हिडिओच्या या टप्प्यावर तुम्हाला एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे. जर तुम्हाला हे राशीफळ तुमच्या जीवनाशी जोडलेले वाटत असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर कृपया आपल्या ज्योतिष केंद्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. यामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला असे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरित करत असतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, आध्यात्मिक उपाय. या 2 दिवसातील ग्रहांची प्रतिकूलता दूर करण्यासाठी आणि धनयोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक सोपा पण प्रभावी उपाय करायचा आहे. 27 एप्रिलला सकाळी लवकर उठून स्नान करा आणि भगवान विष्णूंच्या समोर तुपाचा दिवा लावा. त्यांना पिवळी फुले अर्पण करा. दिवसभर तुम्ही तुमचे काम करत असताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. हा मंत्र तुमच्या भवती एक संरक्षणात्मक कवच तयार करेल, ज्यामुळे अष्टम भावातील चंद्राचे नकारात्मक परिणाम तुम्हाला जाणवणार नाहीत. तसेच शक्य असल्यास गरिबांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की तांदूळ, दूध किंवा साखर दान करा. दान केल्याने ग्रहांची पीडा कमी होते आणि पुण्यफळ प्राप्त होते. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला फक्त दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालायचे की नाही हे आपल्या कर्मावर अवलंबून असते. कुंभ राशीचे लोक कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. या 2 दिवसात जर तुम्ही तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवले तर तुम्ही अशक्य गोष्टी देखील शक्य करून दाखवाल. तुमच्या आयुष्यात येणारा बदल हा तुमच्यासाठी प्रगतीच्या नव्या दारे उघडणारा असेल. स्वतःवर विश्वास ठेवा आणि शनिदेवाचे स्मरण करत रहा. 28 एप्रिलचा त्रिपुष्कर योग तुमच्या मेहनतीचे तिप्पट फळ देण्याची
क्षमता ठेवतो, त्यामुळे संधीचे सोने करा. शेवटी इतकेच सांगेन की काळ कधीच थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय मात्र आयुष्यभर साथ देतो. हे 2 दिवस तुमच्यासाठी मिश्र फलदायी असले तरी तुमच्या सकारात्मकतेने तुम्ही या दिवसांना सुवर्ण काळात बदलू शकता. स्वतःच्या क्षमतेवर शंका घेऊ नका. तुम्ही कुंभ राशीचे आहात. तुम्ही जिथे जाल तिथे आपली वेगळी ओळख निर्माण कराल. तुमच्या मनात असलेली कोणतीही इच्छा लवकरच पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या जीवनात सध्या काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. आम्ही आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उपाय सांगण्याचा नक्की प्रयत्न करू. या व्हिडिओला जास्तीत जास्त कुंभ राशीच्या बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या विशेष ग्रहांच्या स्थितीचा लाभ घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय शनिदेव.